नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेचा 13 ऑगस्टचा भाग आपण पाहत आहोत। तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपण इकडे पाहतो की शिवनाथला आता अटक करण्यासाठी पोलीस आलेले असतात। आता ते त्याला घेऊन चाललेले असतात। तर शिवनाथ म्हणत असतो की मला का तुम्ही घेऊन चाललेला आहे पोलीस स्टेशनला, मी काय केलेलं आहे। त्यावेळेस ते म्हणत असतात की तुम्ही तिकडे चला, मग तुम्हाला सांगतो की तुम्ही काय केलेलं आहे आणि काही नाही ते। त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की असं कसं, कळलं पाहिजे नक्की माझा गुन्हा तरी काय आहे, लवकर सांगा आणि मगच मी तुमच्या बरोबर येईल। त्यावेळेस ते पोलीस म्हणत असतात की तुमच्यावरती केस ठोकलेली आहे की तुम्ही सुनेचा छळ करत आहात, तिला हाणमार करत आहात, हे सगळं तुम्ही करत आहात म्हणून तुमच्यावरती केस ठोकलेली आहे। आता ज्यावेळेस पोलीस असं बोलतात त्यावेळेस उमा आणि घरातील सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच बसतो। इकडे पद्माला मात्र खूप आनंद झालेला असतो। आता शिवनाथ जेलमध्ये जाणार म्हणून ती खूप खुश झालेली असते। त्यावेळेस आता ते पोलीस म्हणत असतात की चला लवकर, पण आता शिवनाथ काही जायला तयारच नसतो। शिवनाथ म्हणत असतो की हे बघा, मी असं काही केलेलं नाहीये, आम्ही काही तिचा छळ केलेला नाहीये। त्यावेळेस ते पोलीस म्हणत असतात की असं कसं, तिच्या वडिलांनीच तुमच्यावरती केस टाकलेली आहे की तुम्ही तिचा छळ करता, आणि तुम्हाला तर माहिती आहे सुनेचा छळ केल्यामुळे किती मोठी शिक्षा मिळते, तो किती मोठा गुन्हा आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल। सुनेचा छळ करणं हा मोठा गुन्हा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला यायलाच लागेल। आता शिवनाथ म्हणत असतो की हे बघा, ह्यांचा गैरसमज झालेला आहे, मी असं काहीही केलेलं नाहीये, मी कोणाचाही छळ केलेला नाहीये। आता तो सांगत असतो तर तिकडून प्रियंका आणि श्रीधर सुद्धा आता बाहेर आलेले असतात आणि हे सगळं पाहून त्यांना धक्काच बसतो। तर इकडे हनुमंतराव म्हणत असतात की ए शिवनाथ, गप्प बस, तू काय काय केलेलं आहे आणि काय काय नाही केलं ना ते सगळं मला माहिती आहे। तू माझ्या पोरीला फसवून इकडे आणलेलं आहे, प्रेमाचं जाळं टाकलं आणि तिला फसवून घरामध्ये इकडे घेऊन आलेला आहे आणि आता तिचा छळ करत आहे, हे सगळं आम्हाला माहिती आहे। म्हणूनच मी तुझ्यावरती केस ठोकलेली आहे। माझ्या पोरीला मारण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला, सांगा ना, कोणी दिला? एवढी लाडाने मी तिला वाढवलेली आणि ह्या घरामध्ये 2 दिवस झालं नाही येऊन तर लगेचच तुम्ही तिला मारहाण चालू केली, असं वागलं ना, त्याच्यामुळेच मी केस ठोकलेली आहे। तर इकडे शिवनाथला कळत नाही हे काय बोलत आहे, त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते। तरी सुद्धा आता हनुमंतराव गप्प बसत नाही, ते आता त्याच्यावरती नको नको ते आरोप करत असतात आणि उलट सुलट काहीही बोलत असतात। आता तिकडून अन्विता सुद्धा आलेली असते आणि हे सगळं ती पाहत असते। तिला सुद्धा आता भीती वाटत असते की काय होते आणि काय नाही ते। तर आता प्रियंकाला तर खूप राग आलेला असतो तिच्या पप्पांचा, कारण पप्पा चुकीचे आरोप करत असतात तिच्या सासऱ्यांवरती, म्हणून ती सुद्धा खूप रागवलेली असते। त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की हे बघा, मी काहीही केलं नाहीये आणि काही करायची गरज पण नाहीये, 2च दिवस झालेले आहेत आणि मी असं का करेल। त्यावेळेस आता हनुमंतराव म्हणत असतात की हा तेच म्हणायचं आहे, 2च दिवस झालेले आहे तर लगेचच माझ्या पोरीचा छळ चालू केला, तुला ना सोडणार नाही, आता तू बघच तुझ्या बरोबर काय होतंय ते, ओ घेऊन जा ह्याला। आता ज्यावेळेस हनुमंतराव तसं म्हणतात तर आता इकडे शिवनाथ म्हणत असतो की अहो हनुमंतराव, असं काय बोलताय, तुम्हाला तरी माहितीये का काय झालंय ते नक्की, कोणी सांगितलं तुम्हाला आम्ही तिचा छळ करतोय म्हणून। तर आता पोलीस म्हणतात की हे बघा, हे सगळं जे काही तुम्हाला बोलायचंय ना ते कोर्टामध्ये जाऊन बोला, आता सध्या तुमच्यावरती केस टाकलेली आहे म्हटल्यावरती आम्हाला आता तुम्हाला इथून घेऊन जावंच लागणार आहे पोलीस स्टेशनला। इकडे पद्मा मात्र खुश झालेली असते आणि मनामध्ये म्हणत असते की वा शिवनाथ, शेवटी मी तुला आता जेलमध्ये पाठवणारच, असं म्हणून ती खूप खुश झालेली असते। मग आता पोलीस लगेच शिवनाथचा हात पकडतात आणि आता त्याला घेऊन चाललेले असतात। आता सगळेजण थांबवत असतात पण काही पोलीस ऐकतच नाही। शिवनाथला आता गेटच्या बाहेर घेऊन आता ते चाललेले असतात आणि हनुमंतराव सुद्धा आता त्यांच्या बरोबर चाललेले असतात। तेवढ्यातच आता राघव येतो आणि त्यांना अडवतो आणि म्हणत असतो की तुम्ही आमच्या आप्पांना कुठेही घेऊन जाऊ शकत नाही, आणि जर तुम्हाला जायचं असेल घेऊन तर काही पुरावे आहेत का तुमच्याकडे, आधी आम्हाला पुरावे दाखवा। मग आता ते पोलीस म्हणत असतात की पुरावे सगळं काही होईल ना ते कोर्टामध्ये गेल्यावरती होईल, आता आम्ही यांना घेऊन जाणार आहे कारण यांच्यावरती केस आहे। मग राघव म्हणतो की कशी काय केस, कोणीही ठोकली आणि तुम्ही घेऊन जाऊ शकता, आम्ही जर उद्या आता ह्यांच्यावरती केस टाकली म्हणजे हनुमंतरावांवरती केस टाकली आणि काहीही खोटे आरोप लावले तर काय तुम्ही त्यांना घेऊन जाचाल का, कोणीही कोणावरती असं करू शकतं ना, त्यासाठी पुरावेच पाहिजेत, पुराव्याशिवाय तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही। तुमच्याकडे काय पुरावा आहे की आम्ही आमच्या वहिनीचा छळ करतो म्हणून, सांगा ना, कोणीही चुकीचे असं केस टाकले एकमेकांवरती मग लगेच तुम्ही घेऊन जाणार का, त्याची शहानिशा झालीच पाहिजे
ना. आता इकडे आईसाहेबांना बरं वाटत असतं की काहीतरी पॉईंट आता मिळालेला आहे म्हणून. तर पोलीस म्हणत असतात की हो ते सगळं मान्य आहे, पण ते तिकडे गेल्यावरती समजेलच ना, आम्ही विचारपूस करूच. त्यावेळेस राघव म्हणतो की नाही नाही आत्ता इथेच झाली पाहिजे, आम्ही असं केलं तर चालेल का? आता मी पण टाकतो ह्यांच्यावरती खोटी केस, चला ह्यांना पण घेऊन जा. असं नाही होत ना. आणि जरी तुम्ही त्यांना घेऊन जाणार असाल तरी अजून एक आहे, हे जर काही झाले ना याच्यामध्ये ते सगळं मी केलेलं आहे. आता पोलीस राघवला म्हणत असतात की हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते तुम्ही कोर्टामध्ये जाऊन बोला, आम्हाला आमचं काम करू द्या. तर राघव म्हणतो की नाही नाही, तुम्ही आमच्या अप्पांना घेऊनच जाऊ शकत नाही. जर तुम्हाला कोणाला घेऊन जायचं असेल ना तर ते मला घेऊन जा, कारण ह्या दोघांचं लग्न मी लावलेलं आहे. ह्या आमच्या घरातील कोणाला काहीच माहिती नव्हतं. मी या दोघांना पळून जायला सांगितलं आणि मंदिरामध्ये जाऊन लग्न केलेलं आहे आणि मग आम्ही घरी आलेलो आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही करायचं असेल ते माझ्या बरोबर करा, मला घेऊन जा. त्यावेळेस आता इकडे हनुमंतराव म्हणत असतात की बघितलं का कसा पोरगा आहे, जसा बाप तसा पोरगा, कसा वर तोंड करून बोलतोय. याने पण फसवलेला आहे माझ्या पोरीला. घरातील सगळे एकमेकांना मिळलेले आहेत. या सगळ्यांनी मिळून माझ्या पोरीवरती काहीतरी काळा जादू केलेली आहे आणि आता छळ सुद्धा करत आहेत. आता हनुमंतराव खूप काही बोलत असतात तर उमाला सुद्धा राग येतो आणि उमा म्हणत असते की अहो असं काय करताय, आम्ही तिला आमची सून म्हणून स्वीकारलेलं आहे आणि आज घरामध्ये तिच्यासाठी पूजा सुद्धा ठेवलेली आहे. आम्ही असं का करू, काही आम्ही तिचा छळ केलेला नाहीये, तुम्ही काहीही बोलू नका. त्यावेळेस हनुमंतराव म्हणत असतात की गप्प बसाओ, तुम्ही सगळे एका माळेचे मणी आहात. तुम्ही कसे आहात ना ते मला सगळं माहिती आहे. तुमच्या घरात काय काय चालतं ना ते सगळं मला कळतं. तुम्ही माझ्या पोरीचा छळ केलेला आहे, बास मला एवढंच माहिती आहे. आता मग सगळेजण म्हणत असतात की आम्ही काहीच केलेलं नाहीये. शिवनाथ सुद्धा सांगत असतो की अहो असं काहीच झालेलं नाहीये, पण आता हनुमंतराव काही ऐकतच नाहीत. हनुमंतराव म्हणत असतात की तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना तर बघा तिच्या हाताला लागलेला आहे का नाही, ह्यांनी तिला मारलेला आहे. मग आता सगळेजण प्रियंकाच्या हाताकडे बघतात तर हाताला पट्टी लावलेली असते. मग आता इकडे उमाला आठवतं की काल रात्री तिला लागलं होतं म्हणून ती चौकशी करत होती की बाळा काय लागलेलं आहे म्हणून. आता हे उमाला आठवत असतं. तर इकडे प्रियंका सुद्धा आता खूप घाबरलेली असते, कारण आता तिला दुसऱ्या कारणामुळे लागलेलं असतं, पण आता ह्यांना काय सांगू असा प्रश्न तिला पडलेला असतो. त्यावेळेस आता पोलीस शिवनाथला घेऊन चाललेले असतात, म्हणत असतात की तुम्ही खरंच छळ केलेला आहे आणि बघा त्यांच्या हाताला सुद्धा लागलेलं आहे. मग ते हाताला कसं काय लागलं, जर तुम्ही मारलं नाही तर कशामुळे लागलेलं आहे. खरं तर शिवनाथला सुद्धा हे माहिती नसतं. शिवनाथ आता तिच्याकडे बघत असतो प्रियंकाकडे. आता प्रियंकाला काय सांगावं आणि काय नाही तेच कळत नाही, कारण आता ती शेजारच्या घरा म्हणजे पद्माताईच्या तिकडे गेली होती त्यावेळेस तिला तिथे लागलं होतं. मग ती म्हणत असते की जर मी सांगितलं शेजारच्या घरात गेल्यामुळे लागलं आहे तर ही पद्माताई म्हणजे मावशी पुन्हा केस ठोकतील आणि पुन्हा राडे होतील. नाही नाही आता काय सांगू असा प्रश्न तिला पडलेला असतो. त्यावेळेस इकडे हनुमंतराव म्हणत असतात की बघितलं का माझी पोरगी किती घाबरलेली आहे, काही बोलत सुद्धा नाही. बघावं बघा तिच्या चेहऱ्याकडे बघा एकदा, किती तिला घाम फुटलेला आहे. कारण जर आपण इथून गेलो आणि हिने सगळं काही सांगितलं आहे म्हणून पुन्हा तिला मारतील, पुन्हा तिचा छळ करतील, म्हणून ती घाबरलेली आहे. बघताय ना सगळेजण कशी भीती दिसत आहे तिच्या तोंडावरती. त्यावेळेस आता ते इन्स्पेक्टर म्हणत असतात की चला आता शिवनाथ तुमच्या विरोधात आता पुरावा सुद्धा सापडलेला आहे, तुम्ही सुनेचा छळ केलेला आहे, आता आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. असं म्हणून आता ते शिवनाथला घेऊन चाललेले असतात. तर प्रियंका मध्येच येते आणि म्हणत असते की थांबा, असं यांनी काहीही केलेलं नाहीये, मी सांगते तुम्हाला काय झालेलं आहे ते. आता प्रियंका इथे सांगत असते की खरं तर आम्ही पळून जाऊन लग्न केलेलं आहे, पण तरी सुद्धा आम्ही ज्यावेळेस इकडे आलो ना त्यावेळेस यांनी माझा गृहप्रवेश केला, मला माप ओलांडून प्रेमाने आदराने घरामध्ये घेतलेला आहे. या घराने माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. आता प्रियंका सगळं काही ते चांगलं चांगलं सांगत असते. शिवनाथ आता ते सगळं ऐकत असतो आणि तो खाली मान घालूनच उभा असतो, कारण आता त्याला खूप वाईट सुद्धा वाटत असतं की प्रियंका जे बोलत आहे ते खरं आहे, पण हनुमंतरावांनी काय केलेलं आहे असा तो विचार करत असतो. इकडे बंटी मामाला खूप छान वाटत असतं प्रियंका शिवनाथची बाजू घेत असते म्हणून. तर प्रियंका म्हणत असते की कसं काय हे त्रास देतील सांगा ना, ज्या सुनेला मुलीप्रमाणे वागणूक मिळत असेल त्या घरामध्ये कसा काय तिचा छळ होऊ शकतो. माझा या घरामध्ये अजिबात छळ झालेला नाहीये, उलट मला खूप छान वाटतं ह्या घरामध्ये येऊन. आणि ती तिच्या बाबांना म्हणत असते की हे बघा बाबा, ही केस माघारी
माघारी घ्या, यांनी माझा काही छळ केलेला नाहीये, मी तुम्हाला सांगते, ही केस माघारी घ्या. तर हनुमंतराव म्हणत असतात की पोरी तू घाबरू नको, मी आहे तुझ्या पाठीशी. आता ते म्हणत असतात की हे लोक तुला फसवत आहेत, तुझ्यावरती काळी जादू करत आहेत आणि म्हणून तू तशी बोलत आहे. बाळा तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, मी आता तुला सपोर्ट करतो. आणि ते आता खूप समजावून प्रियंकाला सुद्धा सांगत असतात. त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की बाबा अहो असं काहीच नाहीये, तुम्ही का ऐकून घेत नाहीये? अहो ह्यांनी मला काहीच त्रास दिलेला नाहीये, उलट ह्या घरामध्ये मी खूप खुश आहे, मला खूप छान वाटत आहे. पण तरी सुद्धा आता हनुमंतराव ऐकतच नाहीत. मग आता ते पोलिसांना घेऊन जायला सांगत असतात. त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की नाही ऐकणार आहात ना तुम्ही कोणीच, मी जे सांगते त्याच्यावरती विश्वास नाहीये ना, तर ठीक आहे, तुम्ही आता मला घेऊन जा. जर तुम्हाला कोणाला घेऊन जायचं असेल तर मला पोलीस स्टेशनला घेऊन जा, कारण याच्यामध्ये ना ह्यांची काहीच चूक नाहीये. मग इकडे राघवला छान वाटत असतं की आता वहिनी किती बाजू घेत आहे या घराची, या घराला जोडणारीच मिळालेली आहे असं म्हणून आता तो खुश झालेला असतो. तर प्रियंका म्हणत असते की खरंच आम्ही दोघं सज्ञान आहोत आणि माझं श्रीधरवरती खूप प्रेम आहे, त्याच्यामुळे आम्ही पळून जाऊन लग्न केलेलं आहे, याच्यामध्ये कुणाची चूक नाहीये. घरच्यांना सुद्धा माहिती नव्हतं, इकडे सुद्धा कोणालाच माहिती नव्हतं. त्यावेळेस ते पोलीस म्हणत असतात की अहो काय चाललेलं आहे, तुमची मुलगी म्हणते की मी इथे सुखात आहे आणि तुम्ही म्हणताय की ती इकडे दुःखात आहे, काय करायचं आम्ही, असं कसं काय तुम्ही केस ठोकलेली आहे? तर पुन्हा प्रियंका हनुमंतरावांना म्हणत असते की पप्पा अहो तुम्ही आमचं लग्न लावून दिलं नाही म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न केलेलं आहे, तुम्ही आणि मम्मीने जर आमचं लग्न मान्य केलं असतं तर मी सगळ्यांच्या संमतीने लग्न केलं असतं व खरंच खूप प्रेम आहे आमचं. तर इकडे हनुमंतराव म्हणत असतात की कसलं प्रेम ग, हे प्रेम नाहीये, हे यांनी टाकलेलं जाळ आहे आणि त्याच्यामध्ये तू अडकलेली आहे बाळा. अगं मी तुला सांगतो माझ्या बरोबर चल, हे लोक अजिबात चांगले नाहीयेत, तुला फसवत आहेत पैशासाठी. त्यावेळेस प्रियंकाला खूपच राग येतो आणि प्रियंका म्हणत असते की बास झालं पप्पा, आता जे तुम्ही काही बोलला आणि ही केस जर मागे नाही घेतली ना तर मी तुमच्यावरती केस टाकू शकते. आता ज्यावेळेस प्रियंका असं म्हणते त्यावेळेस हनुमंतरावांच्या पायाखालची जमीनच सरकते, त्यांना थोड्या वेळासाठी काही सुचत नाही. इकडे आता सगळेच जण आश्चर्यचकित झालेले असतात. शिवनाथ, उमा त्यांना सुद्धा आता आश्चर्याचा धक्काच बसतो की प्रियंका त्यांच्या वडिलांना असं कसं काय म्हणू शकते, असं सुद्धा त्यांना वाटत असतं. तर प्रियंका म्हणत असते की हो पप्पा, मी जे बोलते ना ते खरं आहे, तुम्ही जर केस मागं नाही घेतली तर मी तुमच्यावरती केस टाकेल. मग हनुमंतराव म्हणत असतात की पोरी एवढी मोठी झाली का ग, बापावरती केस टाकायला लागली, असं कसं काय तू बोलू शकते? त्यावेळेस लगेचच पद्मा नाटक करत म्हणत असते की ओ हनुमंतराव, बघितलं ना 2 दिवस झालं तुमची पोरगी या घरामध्ये गेलेली आहे तर बापावरतीच केस टाकायला लागलेली आहे. असा दिवस येईल तुमच्या आयुष्यामध्ये असं कधी वाटलं तरी होतं का तुम्हाला? पण बघा ह्या लोकांनी किती तिला फितवलेलं आहे आणि तिच्यावरती काहीतरी जादू केलेली आहे. अहो 25 वर्षापूर्वी अशीच आमच्यावरती सुद्धा याने जादू केली होती आणि आमच्या उमाला तो घेऊन गेला होता, हा असाच आहे. आता पुन्हा इथे ती शिवनाथला बोलत असते. हनुमंतरावांना ते सगळं आता खरं वाटायला लागतं. तर पद्मा म्हणत असते की त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगत होते की तुमच्या पोरीला घेऊन जा, पण तुम्ही माझं नाही ऐकलं. आता ही पोरगी पूर्णपणे वाया गेलेली आहे, स्वतःच्याच बापाला जेलमध्ये टाकायला निघालेली आहे. आता पद्मा खूप काही प्रियंकाला बोलत असते. त्यावेळेस प्रियंका अजूनच चिडते आणि म्हणत असते की असेल तसं काहीतरी केली असेल यांनी जादू, पण ती प्रेमाची जादू आहे. अहो खरंच हे घर माझ्यासाठी खूप करतं व या घराने माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे पप्पा, आजपर्यंत तुम्ही जे करू शकला नाही ते यांनी केलेलं आहे. मग इकडे हनुमंतराव म्हणत असतात की वा पोरी वा, आजपर्यंत सांभाळण्याचे उपकार तू आत्ता दाखवले ग, लहानपणापासून एवढं तुला मोठं केलं, शाळा शिकवली, सगळं तुझे हट्ट पुरवले, ते हा दिवस पाहण्यासाठी केलं का ग? आज तू बापाचं नाव खाली जमिनीत मिसळवलेलं आहे. आता हनुमंतराव खूप काही ते प्रियंकाला बोलत असतात, त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं. त्यावेळेस आता पोलीस म्हणत असतात की तुमचं जे हे काही चाललेलं आहे ना घरगुती भांडण, ते तुमचं तुम्ही सोडवा, त्याच्यासाठी तुम्ही पोलिसांना कशाला बोलवलं? पोलीस जर असे छोट्या मोठ्या घरगुती वादामध्ये पडून राहिले तर मोठमोठे गुन्हे कसे काय सोडवणार? आता मी इथून जातो आणि तुमचं तुम्ही आपापसात सगळं काही मिटवून घ्या, असं म्हणून आता पोलीस तिथून जायला निघतात. इकडे सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं की आता हे काय होऊन बसलेलं आहे. प्रियंका मात्र थोडीशी खुश झालेली असते की आता
पोलीस तर निघून गेलेले आहेत आणि मग ती तिच्या पप्पांना म्हणत असते की पप्पा सॉरी, मला असं बोलायचं नव्हतं, पण तुम्ही वागलाच तसं व तुम्ही कशाला केस ठोकायची यांच्यावरती. आता तिचे पप्पा म्हणत असतात की बास पोरी, तू आता काही एक शब्द सुद्धा बोलू नको, मला आज खूप वाईट वाटत आहे असं म्हणून आता ते तिथून रागारागाने निघून जातात. प्रियंकाला सुद्धा आता खूप वाईट वाटत असतं. तिला आता रडायलाच येत असतं की हे काय होऊन बसलं, पण थोडंसं बरं सुद्धा वाटत असतं की शिवनाथला तरी पोलीस घेऊन गेले नाहीत म्हणून. आता सगळेच जण इथे दुःखी झालेले असतात. पद्माला सुद्धा आता वाईट वाटत असतं की शिवनाथला पोलीस घेऊन गेले नाही म्हणून, तिचा प्लॅन फसला म्हणून. तर आता पाठीमागून गुरुजी म्हणत असतात की चला राहिलेली पूजा आपण करून घेऊया, मुहूर्त टळायला नको. तर मग सगळेजण आता चाललेले असतात. श्रीधर आता प्रियंकाच्या जवळ येतो आणि तिला म्हणत असतो की काळजी करू नको, चल असं म्हणून आता ते चाललेले असतात. सगळेजण चाललेले असतात. तर पद्मा म्हणत असते की शिवनाथ, आज तू वाचलेला आहे पण पुन्हा वाचणार नाही, मी तुझ्यावरती असाच काहीतरी प्लॅन पुन्हा करणार आहे. आता इकडे सगळेजण आतमध्ये गेलेले असतात आणि पूजेसाठी बसलेले असतात. तर प्रियंका म्हणत असते की आजचं हे संकट तर टळलेलं आहे, पण पुन्हा या घरावरती कोणतंच संकट येऊन देऊ नको असं म्हणून आता ती मनामध्ये म्हणजे मागणं मागत असते आणि आशीर्वाद घेत असते. तर आता सगळेजण एकदम दुःखी चेहऱ्याने बसलेले असतात आणि पूजेची आता तयारीच म्हणजे ते वाचन कथा राहिलेली असते, ते आता गुरुजी वाचत असतात. थोडंसं सगळेजण नाराजच असतात. तर आता ते सगळं चाललेलं असतं. तर इकडे आता छाया कांदा चिरत असते आणि मग तिला आता तो जो झालेला क्षण असतो तो आठवत असतो. म्हणजे प्रियंका किती डेअरिंगने सगळं काही बोललेली असते, तिने स्वतः पुढे येऊन हे सगळं सॉल्व केलेलं असतं, ते सगळं आता छायाला आठवत असतं. आणि मग आईसाहेब पण तिथे भाजी निवडत असतात. तर छाया म्हणत असते की पोरीने खरंच आज ना एकदम झक्कास काम केलेलं आहे आई, मला पण असं वाटतं की मला पण एक अशी सून भेटावी, खरंच खूपच छान सून भेटलेली आहे उमावंशला. 2 दिवसातच तिने सगळ्यांना आपलंसं करून टाकलेलं आहे. तर आता इकडे आई साहेब म्हणत असतात की हो ग बाई, खरं आहे, खरंच खूप चांगली सून मिळाली माझ्या उमेला, घराला आता जोडून ठेवणारी सून मिळाली असं म्हणून आता त्या दोघीही ते खुश झालेल्या असतात. तर इकडे दुसरीकडे आता आरती चाललेली असते, सगळी कथा वाचून झालेली असते आणि आता आरती चाललेली असते. तर आता आरती झाल्यानंतर न शिवनाथ आता तिथून चाललेला असतो. मग लगेच शिवनाथ चाललेला असतो ते पाहून मंदा मावशी म्हणत असते की ओ साहेबा, कुठे चाललेला आहात. मग सगळेजण लगेचच पाठीमागे वळून पाहतात आणि मग मंदा मावशी म्हणत असते की कुठे चाललेला आहात, आता सुनबाईला आणि लेकाला आशीर्वाद दे की, आता पूजा एवढी झालेली आहे तर मोठ्यांचे आशीर्वाद मिळायलाच पाहिजे ना. मग लगेच शिवनाथ आता तेथेच थांबतो. तर सगळेजण आता आश्चर्यानेच बघत असतात. तर मंदा मावशी म्हणत असते की उमे, तुला काय वेगळं सांगायला पाहिजे का ग, जोडीने द्या की नवीन जोडीला आशीर्वाद. तर लगेचच उमा आता शिवनाथच्या जवळ जाऊन उभा राहते. आता शिवनाथ म्हणत असतो की मी, तर मंदा मावशी म्हणत असते की मी म्हणजे कोण, मग तूच द्यायला पाहिजे ना, तूच मोठा आहे ना या घरातला, तुमच्या दोघांचे आशीर्वाद लेकरांना मिळायलाच पाहिजेत असं म्हणून आता ती आशीर्वाद द्यायला सांगते. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की राघव आणि अन्वितचं आता पुन्हा भांडण चालू झालेलं असतं. तर आता गुरुजी घरी चाललेले असतात, तर त्यांचं भांडण चालू झालेलं असतं. मग आता राघव म्हणत असतो की ह्या नकटीला माझ्याशिवाय दुसरं कोणी ओळखूच शकत नाही, मीच चांगलं ओळखू शकतो. तर अन्विता सुद्धा म्हणते की हा, आणि तुला सुद्धा मीच चांगलं ओळखू शकते. आता दोघांची भांडण चाललेलं असतात. त्यावेळेस गुरुजी म्हणत असतात की दोघंही एकमेकांना चांगले ओळखता, जोडा एकदम सुंदर आहे, चला लवकर लग्न लावून द्या या दोघांचं. ज्यावेळेस गुरुजी असं म्हणतात त्यावेळेस सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो, कारण तिथे प्रियंका आणि बंटी मामा सुद्धा असतात. तर मग हे अन्विता आणि राघव मात्र एकमेकांकडे बघतात आणि हाड म्हणून आता दोघांना चिडवत असतात. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.